नमस्कार मित्रांनो, मी शंतनू. आपलं सर्वांचं द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो छोटासा व्हिडिओ आहे. तो प्रोडक्ट, गुड्स अँड सर्व्हिसेस याच्यातला जो फरक आहे ना, आपण प्रोडक्ट म्हणतो तो आपण पाहतो आहे, त्याला हात लावतो आहे, बघतो आहे, हातामध्ये घेऊ शकतो आहे आपण. आणि सर्व्हिसेसचा जो भाग आहे त्याला आपल्याला तो दिसणार नाही आहे, लक्षात घ्या. तर या दोघांमधला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ज्या सर्व्हिसेस मार्केटिंग करत आहेत, त्यांच्याकडे विविध सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. आणि बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. काही अशा पण बऱ्याचशा कंपन्या असतात ज्या ठिकाणी त्याला आपण प्रोडक्ट आणि सर्व्हिस कॉन्टिनम म्हणतो आहे, लक्षात घ्या. तर 100% तो प्युअर प्रोडक्ट असेल, तिथे सर्व्हिसची अजिबात गरज नाही आहे. आणि 100% सर्व्हिस असेल, तो प्रोडक्ट त्याच्यात काहीच नाही आहे, लक्षात घ्या. तर अशा ह्या दोन विविध आहेत. आणि याच्यामध्ये पण वेगळे वेगळे येतात, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे जे प्रोडक्ट तयार केलेले आहे त्याच्यामध्ये 75% गुड आहे टँजिबल आणि 25% सर्व्हिसेस आहेत. बऱ्याचशा ठिकाणी 50-50% सुद्धा असतं. आपण जर चांगले 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्स म्हटलं तर तिथे सर्व्हिसेससुद्धा दिल्या जातात, लक्षात घ्या. मग 50-50% आपण गृहीत धरायला काहीच हरकत नाही. आणि काही ठिकाणी अवघे 25% प्रोडक्ट असतो आणि 75% हे सर्व्हिसवर पूर्णपणे अवलंबून असतात. तर अशा विविध प्रोडक्ट सर्व्हिस कॉन्टिनम असू शकतात. मग ह्याच्यातला प्रोडक्ट हा गुड्स पार्ट आहे आणि सर्व्हिस हा नेमकं काय आहे हेही समजणं गरजेचं आहे. त्याच्या नेमक्या क्वालिटीज काय आहेत. तर प्रोडक्ट म्हटल्यानंतर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हा एक इंग्रजी शब्द आहे, टँजिबल म्हणतात त्याला. हा टँजिबल आपण पाहू शकता डिक्शनरीमध्ये गुगल सर्च करून. ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जो आपण पाहू शकतो, ज्या आपण हाताळू शकतो, तर याला टँजिबल म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सर्व्हिसेस कसा आहे, हा इनटँजिबल असतो, लक्षात घ्या. त्याला आपल्याला पाहता येत नाही आहे, त्याला आपल्याला हाताळता येत नाही आहे, त्याला आपल्याला घेऊन जाताही येत नाही आहे. तर हा पहिला भाग जो आहे टँजिबल प्रोडक्ट आहे आणि इनटँजिबल सर्व्हिसेस आहेत. दुसऱ्या बाजूला काय आहे, इनसेपरेबल म्हटलं आहे त्याला. सर्व्हिसेस कशी आहे तर इनसेपरेबल आहे. प्रोडक्टचं तसं नसतं. प्रोडक्ट आपण घेतला एकदा आणि बाजूला ठेवला, आपल्या घरी कुठे ठेवला तर काही हरकत नाही आहे. सर्व्हिसेसमध्ये ज्या वेळेला सर्व्हिसेसची गरज लागणार आहे त्या वेळेला ज्याला सर्व्हिसेस पाहिजे त्याचं स्वतःचं इंटरॅक्शन तिकडे असणार आहे, तो तिथे लागणार आहे. असं होणार नाही की बाबा ज्याला सर्व्हिस पाहिजे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर हे वेगवेगळ्या ठिकाणी असतील, असं होत नाही. ते त्यांचं इंटरॅक्शन लागणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्व्हिसमध्ये इनसेपरेबल म्हटलेलं आहे. आपण उदाहरण देताना सलूनचं उदाहरण देऊ शकतो की बाबा नाही, आपण टेलर्सचं पण उदाहरण देऊ शकतो, ठीक आहे. आपण विविध रिपेरिंग्स जे असतात, ठीक आहे. उदाहरणार्थ मोटरसायकल रिपेरिंग म्हणा, तर आपल्याला तिथे उपस्थित राहणं, ते मोटरसायकल तिथे नेऊन जाणं, त्याचं काय नेमकं झालं आहे ते सांगणं गरजेचं आहे. तर हा इनसेपरेबल भाग आहे. तदनंतरचं एक आहे, आपण जर समजा साबण घेतला तर लक्सचा साबण घेतला समजा, एक उदाहरणार्थ म्हणून, तर कुठलाही लक्सचा साबण 200 ग्रॅमचा किंवा 250 ग्रॅमचा जो काय उपलब्ध आहे ते सगळे सारखेच दिसणार आहेत आपल्याला त्या बॅचचे. पण सर्व्हिसमध्ये काय होतं, सर्व्हिस प्रोव्हायडरच्या वर सर्व्हिसेस अवलंबून राहते. तर एकदा आपला मेकॅनिक एक असेल, त्याच्यावर आपला विश्वास आहे, त्याची सर्व्हिस, आणि अचानकमध्ये तो त्या ठिकाणी नसेल आणि दुसऱ्याने सर्व्हिस दिली ते मेकॅनिकने, तर त्याचे सर्व्हिस, दोघांच्या सर्व्हिसमध्ये तो अंतर असू शकतो. ह्याला व्हरायटी म्हटलं आहे, व्हेरिएबिलिटी म्हटलेलं आहे. तर सर्व्हिसमध्ये हा एक फरक पडतो आहे. याच्यानंतर प्रोडक्ट विल बी स्टोर्ड. त्याला आपण कुठेतरी स्टोरिंग करू शकतो. ओनरशिप चेंज होते. होलसेलरकडनं रिटेलरकडनं कस्टमर, हे ओनरशिप चेंज होत असते. आपण रिसेल केला की दुसरा कस्टमर. पण सर्व्हिसेसमध्ये स्टोरिंग नाही, ओनरशिप चेंज नाही. तो तिथे पेरिशेबल आहे, तिथे संपला. एकदा सर्व्हिस प्रोव्हाइड केली, एकदा सलूनमध्ये जाऊन मी माझ्या केसांची सेटिंग केली की तो विषय संपला. त्याला मी हे सांगू शकत नाही थोडीशी सर्व्हिस देशील का मला, मी घरी ठेवतो आणि जेव्हा हवं आहे तेव्हा परत वापरतो, असं होत नाही आहे. ते स्टोरिंग करता येत नाही आहे. तर लक्षात घेण्याची गरज आहे आपल्याला सर्व्हिस आणि प्रोडक्टच्या संदर्भात. कारण पुढे सर्व्हिसच्या संदर्भात बरेच माझे काही व्हिडिओज असणार आहेत. आणि सर्व्हिस मार्केटिंग म्हटल्यानंतर तिथे 4 P'च्या बद्दल बोलत नाही, काही P's अजून वाढतात. त्याच्यामध्ये फिजिकल एव्हिडन्स आलेलं आहे P, त्याच्यामध्ये पीपल आलं आहे. आता पीपल म्हणजे कोणते, एम्प्लॉईज जे असणार आहेत ते,
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक आलं सर्व्हिस म्हटल्यानंतर त्याला प्रोसेस म्हणतो. तर सर्व्हिस मार्केटिंग करतानाच्या लोक जे आहेत त्यांना हे कळणं गरजेचं आहे. ते 4Pच्या ऐवजी अजून 3P वाढले, ॲडिशनल 3P वाढलेले आहेत, ते टोटल 7P आपले होतात. पुढचा व्हिडिओ मी नक्की सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगलवर मी घेणार आहे. आजचा छोटासा व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिसचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसलेले आहेत. त्याची उदाहरणं पण आपण घेऊ शकतो. उदाहरणंही आपण काही घेतलेली आहेत छोटीशी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आहेच द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लब. त्याचबरोबर माझ्या इंडिव्हिज्युअल शंतनू पवार या फेसबुकवर सुद्धा हा व्हिडिओ अपलोड करत आहे. थँक्यू.